कधी विचार केलायस का? ज्याच्या अंगावर जन्मजात कवच कुंडलं होती, जो साक्षात सूर्याचा पुत्र होता, त्यालाच आयुष्यभर सूतपुत्र म्हणून हिणवले गेलं. रणजित देसाईंच्या राधे कादंबरीतील कर्ण हा असा एक नायक आहे ज्याच्या आयुष्यात नियतीने प्रत्येक वळणावर त्याची परीक्षा घेतली. याच महानायकाची गाथा घेऊन बुक वाईज विथ अनिल या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण उलगडणार आहोत कर्णाच्या आयुष्याचा तो पहिला अध्याय, जिथे त्याच्या पराक्रमाची नाही तर त्याच्या वेदनेची आणि अपमानाची बीजे पेरली गेली. तर कथेची सुरुवातच होते एका प्रचंड मोठ्या नैतिक आणि भावनिक संघर्षातून. हो, एक अविवाहित राजकन्या आहे कुंती, जिला सूर्याच्या वरदानाने एक पुत्र झालाय. पण हा आनंद साजरा करण्याऐवजी तिच्या समोर एक भयंकर संकट उभा आहे, लोकनिंदेची भीती. हो. हे द्वंद्व देसाईंनी कसं मांडलंय? देसाईंनी कुंतीची जी मनस्थिती दाखवली आहे ना, ती खरंच अंगावर काटा आणणारी आहे. हे केवळ एका स्त्रीचं द्वंद्व नाहीये, तर एका आई आणि एका राजकन्येमधला हा संघर्ष आहे. म्हणजे एका बाजूला त्या बाळाचं ते दैवी तेज, त्याच्या अंगावरची ती जन्मजात कवच कुंडलं, हे सगळं पाहून तिच्यातली आई जागी होते. बरोबर. तिला प्रचंड वात्सल्य वाटतं. पण दुसऱ्याच क्षणी राजकन्या म्हणून तिला तिची सामाजिक प्रतिष्ठा आठवते. अविवाहित आई म्हणून समाज काय म्हणेल, ही भीती तिच्या मातृत्वावर मात करते. म्हणजे इथे प्रेम आणि भीती यांच्यातला हा एक थेट संघर्ष आहे आणि शेवटी भीतीच जिंकते. हो. ती जो निर्णय घेते तो एका आईसाठी कदाचित सगळ्यात कठीण निर्णय असेल. त्या बाळाला एका पेटीत ठेवून नदीत सोडून देणं. देसाईंनी तो प्रसंग कसा रंगवलाय, म्हणजे त्या क्षणी तिच्या मनात नेमकं काय चाललं असेल. तो प्रसंग वाचताना अक्षरशः श्वास रोखला जातो. खरंच देसाई तिला केवळ एक कठोर स्त्री म्हणून नाही दाखवत. नाही, ती त्या बाळाला आशीर्वाद देते, तू यशस्वी हो, कीर्तिमान हो. पण त्याच वेळी ती त्याला एका अनिश्चित भविष्याच्या जबड्यात ढकलून देत असते. हो, हा विरोधाभास खूप प्रभावीपणे मांडला आहे. ती त्याला सुरक्षित भविष्यासाठी सोडून देतेय, पण ते भविष्य काय असेल हे तिलाही माहीत नसतं. अच्छा. आणि मला वाटतं इथेच कर्णाच्या नशिबातल्या शोकांतिकेची सुरुवात होते. त्याचा जन्मच एका त्यागातून आणि एका नकारातून झाला आहे. आणि मग नशिबाचा खेळ बघा. जिथे राजमहालात भीती आणि सामाजिक प्रतिष्ठेमुळे त्याला नाकारलं गेलं, हो, तिथे त्याला आसरा मिळतो तो एका सामान्य सारथ्याच्या घरी. अधिरथ आणि राधा ही पात्र कथेला एक वेगळंच वळण देतात. अगदी बरोबर. आणि हा एक सुंदर कॉन्ट्रास्ट आहे. राजमहालात जे मिळालं नाही ते प्रेम त्याला एका निपुत्रिक सारथी दाम्पत्याकडून मिळतं. आणि विशेषतः राधा, तिच्यासाठी ते बाळ म्हणजे जणू काही देवाने तिच्या पदरात टाकलेलं दान आहे. अच्छा. ती त्याच्या जन्माबद्दल, त्याच्या जातीबद्दल कोणताही प्रश्न विचारत नाही. ती फक्त त्याला आपलं मानते. आणि इथेच त्याला त्याची पहिली आणि सर्वात खरी ओळख मिळते, राधेय. राधे. हो, राधेचा पुत्र. ही ओळख खूप महत्वाची आहे. राधेय या नावात प्रेम आहे, स्वीकार आहे, पण याच प्रेमळ ओळखीसोबत त्याला एक दुसरा शिक्काही मिळतो, जो त्याला आयुष्यभर टोचत राहणार असतो, सूतपुत्र. बरोबर. या दोन ओळखींमधला संघर्ष त्याच्या व्यक्तिमत्वाला कसा आकार देतो? खरं तर हाच त्याच्या आयुष्यातला केंद्रीय संघर्ष आहे. घरात तो राधेय असतो, जिथे त्याच्यावर बिनशर्त प्रेम केलं जातं, पण घराबाहेरच्या जगात तो सूतपुत्र असतो. आणि सूतपुत्र हा केवळ व्यवसायावरून आलेला शब्द नाहीये, तर तो एक सामाजिक शिक्का आहे, एक मर्यादा आहे, एक लेबल आहे. एक लेबल आहे. अगदी त्या काळातल्या समाज व्यवस्थेनुसार सारथ्याचा मुलगा सारथीच होणार, त्याला योद्ध्याचं स्वप्न बघायचाही अधिकार नव्हता. अच्छा. त्यामुळे राधेय हे त्याचं भावनिक सत्य होतं, तर सूतपुत्र हे त्याचं सामाजिक सत्य. आणि या दोन सत्यांमध्ये तो आयुष्यभर अडकून पडतो. आणि हेच त्याच्या बालपणात दिसायला लागतं. त्याचं लक्ष रथाच्या चाकांवर किंवा घोड्यांवर नाहीये, तर रथात बसलेल्या योद्ध्यांवर आणि त्यांच्या शस्त्रांवर आहे. हे केवळ एक आकर्षण आहे की त्याच्यावर लादलेल्या ओळखीविरुद्धचं पहिलं बंड म्हणायचं याला? मला वाटतं हे दोन्ही आहे. सुरुवातीला ते एक नैसर्गिक आकर्षण आहे, म्हणजे त्याच्या रक्तातच क्षत्रिय गुण आहेत. पण जसजसा तो मोठा होतो आणि त्याला सूतपुत्र म्हणून हिणवलं जातं, हो, तेव्हा हेच आकर्षण एका बंडात बदलतं. तो ठरवतो की तो जन्माने नाही तर कर्तृत्वाने आपली ओळख सिद्ध करेल. प्रत्येक टोमणा, प्रत्येक अपमान त्याच्या ध्येयाला अधिक धार देत जातो. तो जणू काही त्या सामाजिक भिंतीवर स्वतःच्या पराक्रमाने प्रहार करू पाहतोय. आणि यात त्याच्या पालकांची म्हणजे अधिरथ आणि राधाची काय भूमिका आहे? त्यांच्यातही यावरून मतभेद दिसतात. हो, आणि देसाईंनी हे नातं खूप सुंदर रेखाटलं आहे. अधिरथ एक व्यावहारिक वडील आहेत.
त्यांना वास्तवाची जाणीव आहे. ते कर्णाला सांगतात की अरे आपण सारथी आहोत, शस्त्र उचलणं हे आपलं काम नाही. त्यांना भीती वाटते की या स्वप्नामुळे त्याचा अपेक्षाभंग होईल, त्याला त्रास होईल. तर दुसरीकडे राधा ही एक आई आहे. तिला तिच्या मुलामधली गुणवत्ता दिसते. ती त्याच्या कौशल्याचं कौतुक करते, त्याला प्रोत्साहन देते, तिला त्याचा अभिमान वाटतो. म्हणजे हा घरातला छोटासा संघर्ष म्हणजे बाहेरच्या जगातल्या मोठ्या संघर्षाचं प्रतिबिंब आहे. अगदी. पण या सगळ्यात कर्ण एकटा पडत जातो. सूतपुत्र म्हणून होणारा अपमान त्याला आतून जाळत असतो. मला एक प्रश्न पडतो की देसाईंनी कर्णाचा एकटेपणावर खूप भर दिलाय. जसं की तो कुंतीला मिरवणुकीत पाहतो पण ओळखू शकत नाही. ह्या प्रसंगाचं काय महत्त्व आहे? तो एक अत्यंत मार्मिक प्रसंग आहे. इथे देसाई ड्रॅमॅटिक आयरनीचा म्हणजे नाट्यमय विरोधाभासाचा अप्रतिम वापर करतात. वाचकांना माहिती आहे की ती त्याची आई आहे, पण त्याला नाही. त्याला तिच्याबद्दल एक अनामिक ओढ वाटते. एक अदृश्य धागा त्याला तिच्याकडे खेचतो. हो, पण तो धागा काय आहे हे त्याला कधीच कळत नाही. हा प्रसंग त्याची शोकांतिका अधिक गडद करतो. त्याची आई, त्याची खरी ओळख त्याच्या समोर असूनही तो तिच्यापासून अनभिज्ञ आहे. आणि हाच एकटेपणा त्याच्या स्वभावाचा एक अविभाज्य भाग बनतो. हो, तो जगात असूनही जगापासून तुटलेला आहे. आणि याच काळात त्याच्या आयुष्यात नकळतपणे एका प्रतिस्पर्ध्याचा प्रवेश होतो. अर्जुन. तो द्रोणाचार्यांकडून शिक्षण घेणाऱ्या कौरव पांडवांना पाहतो. अर्जुनाचं कौशल्य पाहून त्याच्या मनात नेमक्या काय भावना येतात? द्वेष की काहीतरी वेगळं? नाही, खरं तर सुरुवातीला द्वेष नाहीये. उलट अर्जुनाला पाहून त्याच्या मनात एक तीव्र उर्मी जागी होते. अच्छा. अर्जुनाचं कौशल्य त्याच्यासाठी एक आव्हान आहे, एक मापदंड बनतं. त्याला वाटतं की जर हा करू शकतो तर मी का नाही. अर्जुनामुळे त्याच्या ध्येयाला एक निश्चित दिशा मिळते. त्याला अर्जुनापेक्षा श्रेष्ठ धनुर्धर बनायचं असतं. ही एक निरोगी स्पर्धा असते जी नंतरच्या काळात राजकीय कारणांमुळे द्वेषात बदलते. हो, पुढे बदलते. पण सुरुवातीला अर्जुन हा त्याच्यासाठी एक प्रेरणास्त्रोत आहे. आणि याच प्रेरणेतूनच त्याचा गुरुशोध सुरू होतो. तो ठरवतो की त्यालाही द्रोणाचार्यांसारखा गुरु हवा. पण इथेच त्याच्या वाटेत तीच सामाजिक भिंत पुन्हा उभी राहते, नाही का? हो, आणि ही भिंत पूर्वीपेक्षा जास्त उंच आणि जास्त अभेद्य असते. हां. तो जिथे जिथे जातो तिथे त्याच्या कौशल्याची परीक्षा घेण्याआधी त्याच्या जातीबद्दल विचारलं जातं. आणि सूतपुत्र हे उत्तर ऐकल्यावर त्याला प्रत्येक दारातून परत पाठवलं जातं. म्हणजे प्रत्येक नकार त्याच्या मनावर एक नवीन जखम करतो. अगदी. हे केवळ शिक्षण नाकारणं नाहीये, तर त्याचं अस्तित्व, त्याचं स्वप्न नाकारणं आहे. आणि अखेरीस तो सर्वात मोठी आशा घेऊन द्रोणाचार्यांच्या दारात पोहोचतो. तो क्षण कसा असेल? केवढी आशा, केवढी भीती असेल त्याच्या मनात? कल्पनाच करू शकतो आपण. द्रोणाचार्य हे त्या काळातले सर्वश्रेष्ठ गुरु. त्यांच्याकडून होकार मिळणं म्हणजे जणू काही संपूर्ण जगाकडून मान्यता मिळण्यासारखा होता. बरोबर. मोठ्या धैर्याने तो त्यांना शिष्य म्हणून स्वीकारण्याची विनंती करतो. त्याच्या डोळ्यात आशा आहे आणि त्याच्या आवाजात आत्मविश्वास आहे, जो त्याच्या कौशल्यातून आलेला आहे. पण द्रोणाचार्यांचा प्रतिसाद त्याच्या सगळ्या आशांवर पाणी फेरतो. त्यांचा नकार हा केवळ एका गुरुचा नकार नाही, तर त्याहून खूप काहीतरी मोठा आहे. बरोबर. द्रोणाचार्यांचा नकार हा संपूर्ण समाजव्यवस्थेचा, त्या काळातल्या नियमांचा नकार आहे. हो. आणि हे खूप महत्वाचं आहे की द्रोणाचार्य त्याला त्याचं कौशल्य दाखवायलाही सांगत नाहीत. ते एकच प्रश्न विचारतात, तू कोण आहेस? फक्त एकच प्रश्न. आणि सूतपुत्र हे उत्तर ऐकल्यावर क्षणाचाही विचार न करता त्याला झिडकारतात. ते म्हणतात, मी फक्त क्षत्रिय आणि ब्राह्मणांना शिकवतो. इथे कर्णाच्या कौशल्याचा नाही तर त्याच्या जन्माचा पराभव होतो. जन्माचा पराभव होतो. ही त्याच्या आयुष्यातली सर्वात मोठी आणि सर्वात वेदनादायी जखम आहे. वा, म्हणजे हा तो क्षण आहे जिथे त्याला कळतं की या जगात कर्तृत्वापेक्षा जन्माला जास्त महत्त्व आहे. या नकाराचा त्याच्या मनावर काय परिणाम होतो? तो पूर्णपणे कोसळून पडतो का? हो, तो पूर्णपणे कोलमडून पडतो. देसाईंनी त्याच्या परतीच्या प्रवासाचं वर्णन इतकं प्रभावीपणे केलं आहे की त्याची निराशा, त्याचा राग, त्याची हतबलता आपल्याला थेट जाणवते. त्याच्या मनात विचारांचं वादळ उठतं. माझा जन्मच का झाला? माझ्यात कौशल्य असून काय उपयोग जर समाज मला संधीच देणार नसेल? हे प्रश्न त्याला आतून पोखरत राहतात. तो एका प्रचंड मोठ्या निराशेच्या गर्दीत जातो. पण कर्ण इथेच संपत नाही.
ही निराशाच त्याच्यासाठी एक नवीन ऊर्जा बनते, नाही का? अगदी बरोबर. आणि इथेच आपल्याला खऱ्या कर्णाची, राधीय कादंबरीच्या नायकाची पहिली झलक दिसते. त्या निराशेच्या अंधारातच त्याच्या मनात विरोधाची एक ठिणगी पेट घेते. तो त्या क्षणी एक भयंकर निश्चय करतो. काय? तो ठरवतो की जर समाज मला गुरु देणार नसेल तर मी माझा मार्ग स्वतःच तयार करेन. मी या व्यवस्थेपेक्षा मोठा होऊन दाखवेन. वा. त्याची निराशा आता एका अफाट अविचल दृढनिश्चयात बदललेली असते. द्रोणाचार्यांच्या नकाराने त्याला तोडलं, पण त्याच नकाराने एका अशा योद्ध्याला जन्म दिला ज्याला आता कोणाच्याही मान्यतेची गरज नव्हती. आपण पाहिलं की समाजाने कर्णाला नाकारलं, पण आता कथेचा असा भाग सुरू होतोय जिथे तो स्वतःचं नशीब स्वतःच्या हाताने लिहायला निघतोय. दुर्दैव असं की तिथेही त्याला एका खोट्याचा आधार घ्यावा लागतो. परशुरामांचं शिक्षण आणि त्यानंतर मिळालेला तो भयंकर शाप. कर्णाच्या आयुष्यातला हा एक, मला वाटतं, सर्वात मोठा आणि धाडसी निर्णय होता परशुरामांकडून शिक्षण घेण्याचा. हो. आणि त्याला हे चांगलं माहीत होतं की परशुराम फक्त ब्राह्मणांना शिकवतात आणि हो. त्यांना क्षत्रियांचा प्रचंड तिरस्कार आहे. हो. त्यामुळे त्याच्यासमोर एक मोठा नैतिक पेच उभा राहिला. म्हणजे ज्ञान मिळवण्यासाठी खोटं बोलणं योग्य आहे का? आणि शेवटी तो स्वतःला ब्राह्मण म्हणून सादर करण्याचा निर्णय घेतो. आणि हा निर्णय त्याच्या संपूर्ण आयुष्याची दिशा ठरवणारा होता. कारण इथे मुद्दा फक्त शिक्षण मिळवण्याचा नाहीये. अच्छा. त्या काळातली गुरु-शिष्य परंपरा ही म्हणजे ती सत्यावर आधारलेली एक खूप पवित्र गोष्ट होती. शिष्य आपलं सर्वस्व गुरुला अर्पण करायचा. बरोबर. ने कर्णाचा हेतू जरी चांगला असला तरी ज्या पायावर तो आपल्या कर्तृत्वाची इमारत उभारणार होता तो पायाच मुळात खोटा होता. म्हणजे एका चांगल्या ध्येयासाठी निवडलेला चुकीचा मार्ग. तो धर्माच्या रक्षणासाठी शस्त्रविद्या मिळू पाहतोय, पण त्यासाठी तोच अधर्माचा म्हणजे खोटेपणाचा आधार घेतोय. ही त्याच्या आयुष्यातली सर्वात मोठी विडंबना आहे, नाही का? अगदी बरोबर. आणि याच मानसिकतेतून त्याचा परशुरामांच्या आश्रमाकडे प्रवास सुरू होतो. रणजित देसाईंनी जंगलाचं जे वर्णन केलंय ते अप्रतिम आहे. हो, खरंच. उंच वृक्ष, जमिनीवरची गूढ नक्षी, म्हणजे बाहेर घनदाट जंगल आणि आतमध्ये कर्णाच्या विचारांचं जंगल. अखेर तो आश्रमात पोहोचतो आणि परशुरामांना पाहतो. त्यांचं ते तेजस्वी आणि रौद्र रूप पाहून तो दिपून जातो, असं वर्णन आहे. हो. आणि मग तो क्षण येतो जेव्हा परशुराम त्यांच्या मेघगर्जनेसारख्या आवाजात विचारतात, कोण आहेस तू? आणि कर्ण विनम्रपणे गुडघे टेकून उत्तर देतो, मी ब्राह्मण पुत्र आहे. धर्माच्या रक्षणासाठी शस्त्रविद्या हवी आहे. पण इथे मला एक गोष्ट नेहमी खटकते. म्हणजे ज्या परशुरामांनी 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली, ज्यांना क्षत्रियांचा इतका तिरस्कार होता, त्यांना कर्णाच्या देहबोलीवरून, त्याच्या तेजवरून काहीच संशय कसा आला नाही? हे जरा पटत नाही. हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. यावर 2 विचारप्रवाह आहेत. पहिला, जो अगदी सरळ आहे, तो म्हणजे कर्णाच्या डोळ्यांमधली ज्ञानाची आस इतकी खरी, इतकी तीव्र होती की परशुरामांनी बाकी कशाकडे लक्षच दिलं नाही. म्हणजे त्या तळमळीच्या तेजापुढे बाकी सर्व गोष्टी फिक्क्या पडल्या. बरोबर. पण दुसरा, जो मला अधिक गमतीशीर आणि मानवी स्वभावाला धरून वाटतो, तो असा आहे की कदाचित परशुरामांना संशय आला होता. अच्छा, म्हणजे त्यांना माहीत होतं असं नाही, पण एक सबकॉन्शियस जाणीव झाली असावी. कदाचित कर्णामध्ये त्यांना स्वतःचं प्रतिबिंब दिसलं असेल. स्वतःचं प्रतिबिंब कसं काय? ही नाकारत होता, ज्याच्यात प्रचंड क्षमता होती पण त्याला योग्य व्यासपीठ मिळत नव्हतं. आणि म्हणून त्यांनी जाणता अजाणता त्या संशयाकडे दुर्लक्ष केलं असावं. म्हणजे एका महान गुरुने एका महान शिष्याला ओळखलं आणि आता हे. नियमांना बाजूला सारलं. हो, अगदी. त्यामुळे त्यांनी त्याला शिष्य म्हणून स्वीकारलं. ही शक्यता जास्त खरी वाटते. आणि मग त्याचं खडतर प्रशिक्षण सुरू झालं. ही केवळ शारीरिक तपश्चर्या नव्हती, तर एक प्रकारे मानसिक आणि आध्यात्मिक साधना होती. नक्कीच. पहाटे ध्यान, दिवसभर अथक सराव आणि रात्री तत्वज्ञानावर चर्चा. या प्रशिक्षणाने तो फक्त एक तिरंदाज नाही, तर निसर्गाशी एकरूप झालेला योद्धा बनला. हो, पक्ष्यांच्या पंखांच्या आवाजावरून बाण मारणं, वाऱ्याचा वेग ओळखून लक्ष भेदणं, हे सगळं तो शिकला. यातला एक प्रसंग तर अक्षरशः अंगावर काटा आणणार आहे. शस्त्र प्रदर्शनात एकाच वेळी वेगवेगळ्या उंचीवर आणि अंतरावर असलेली अनेक फिरती चक्रे भेदण्याचं आव्हान दिलं जातं. हो, मी वाचलंय त्याबद्दल. कर्ण डोळे मिटून एक क्षण ध्यान करतो आणि मग एका मागोमाग एक जणू श्वास घेतो, इतक्या सहजतेने सर्व लक्ष्यांचा भेद करतो. हे पाहून जे परशुराम सहसा आपल्या भावना दाखवत नाहीत, तेही कबूल करतात की ही क्षमता मानवी नाही, ही दैवी देणगी आहे. आणि गंमत बघा, गुरूंकडून मिळणारे हेच कौतुक कर्णासाठी एका सुंदर घावासारखं होतं. बरोबर.
प्रत्येक कौतुकाचा शब्द त्याला त्याच्या खोट्या पायाची आठवण करून देत होता. त्यांचं नातं घट्ट होत होतं, पण कर्णाच्या मनातली अपराध भावाची भीतीही वाढत होती. आणि मग तो दिवस येतो जो त्यांच्या नात्याचा सर्वोच्च क्षण आणि शोकांतिकेची सुरुवात ठरतो. सरावाने थकलेले परशुराम कर्णाच्या मांडीवर डोके ठेवून झोपतात. हा त्यांच्यातील विश्वासाचा कळस असतो. आणि तेव्हाच तो वज्रकीट नावाचा किडा तिथे येतो. तो किडा कर्णाच्या मांडीत घुसून रक्त शोषू लागतो. असह्य वेदना होत असूनही गुरुची झोपमोड होऊ नये म्हणून कर्ण शांत बसून राहतो. एक क्षण विचार करा, मांडीतून रक्त वाहतंय, एक किडा तुमचं मांस पोखरतोय आणि तरीही तुम्ही हालचाल करत नाही, कारण तुमच्या गुरुला त्रास नको. ही निष्ठा खरंच अमानवी आहे. आजच्या काळात आपण अशा निष्ठेची कल्पनाही करू शकत नाही. नाहीच. पण ज्या क्षणी तो गुरुसाठी सर्वोच्च त्याग करतो, तोच क्षण त्याच्या पतनाचं कारण ठरतो. त्याच्या मांडीतून वाहणाऱ्या रक्ताच्या स्पर्शाने परशुरामांना जाग येते. ते पाहतात आणि त्यांना सत्य उमगतं. बरोबर. कारण त्यांना कळतं की इतकी वेदना सहन करण्याची शक्ती केवळ क्षत्रियाच्या रक्तात असू शकते, ब्राह्मणाच्या नाही. आणि त्यांच्यासाठी हा फक्त खोटेपणा नव्हता. नाही, तो त्यांच्या विश्वासाचा, त्यांच्या प्रेमाचा आणि गुरु-शिष्य परंपरेच्या पवित्रतेचा अपमान होता. जणू त्यांच्या मुलानेच त्यांचा विश्वासघात केला होता. आणि मग त्या क्रोधाच्या भरात ते तो प्रसिद्ध शाप देतात. ज्या विद्येसाठी तू माझ्याशी खोटं बोललास, तीच विद्या, तेच ब्रह्मास्त्र तुला ऐन गरजेच्या वेळी, जेव्हा तुझं जीवन मरण पणाला लागलेलं असेल, तेव्हा आठवणार नाही. हो, बहुतेक जण याकडे एक दैवी शिक्षा म्हणून पाहतात. बरोबर. पण लेखक इथे एक वेगळाच, जास्त मानसिक दृष्टिकोन मांडतात. त्यांच्या मते हा शाप म्हणजे काही जादूटोणा नाही. मग काय? हा विश्वासाच्या तुटण्याचा थेट परिणाम आहे. जेव्हा तुमचा गुरु, ज्याला तुम्ही सर्वस्व मानलंय, त्याचा विश्वासघात होतो, तेव्हा तुमच्या मनात एक खोल अपराधभाव निर्माण होतो. अच्छा. आणि याच अपराधभावामुळे ऐन तणावाच्या प्रचंड मानसिक दबावाच्या क्षणी तुमचं मन तुम्हाला साथ देत नाही. ती विद्या विसरणं हा त्या मानसिक आघाताचा परिणाम आहे, दैवी हस्तक्षेपाचा नाही. वाह, हे विश्लेषण खूपच वेगळं आहे. म्हणजे ती विद्या त्याच्या डोक्यातून गेली नाही, पण त्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग बंद झाला. अगदी बरोबर. पण मग शाप दिल्यानंतर त्यांनी आशीर्वाद का दिला, की तू इतिहासात एका महान योद्ध्याच्या रूपाने ओळखला जाशील? हा विरोधाभास नाही का? अजिबात नाही. उलट यात त्या गुरुचा आंतरिक संघर्ष दिसतो. परशुराम नावाच्या तत्वनिष्ठ व्यक्तीने खोटं बोलणाऱ्या शिष्याला शाप दिला, पण गुरु परशुरामांनी आपल्या सर्वात गुणी शिष्याच्या क्षमतेला आशीर्वाद दिला. म्हणजे एका बाजूला तत्व पाळायचं आणि दुसऱ्या बाजूला एका होतकरू शिष्याचं भविष्य उद्ध्वस्त होत आहे हेही पाहवत नाही. ती त्यांच्या रागाची नाही, तर त्यांच्या करुणेची कबुली होती. आता थेट कुरुक्षेत्राच्या 17व्या दिवसाची सकाळ. भीष्म आणि द्रोणांच्या पतनानंतर कौरवांची सगळी आशा आता कर्णावर आहे. हो, पण आदल्याच दिवशी कुंतीने सांगितलेल्या सत्यामुळे कर्ण एका मोठ्या आयडेंटिटी क्रायसिसमधून जातोय. तो कोण आहे? सूतपुत्र, क्षत्रिय, पांडवांचा भाऊ की दुर्योधनाचा मित्र? त्याची निष्ठा विभागली गेली आहे. एका बाजूला दुर्योधनाचा मित्रधर्म आहे, ज्या मित्राने त्याला अपमानित समाजात सन्मान दिला, आणि दुसऱ्या बाजूला रक्तधर्म आहे. तरीही तो दुर्योधनाची साथ न सोडण्याचा निर्णय घेतो. हो, कारण दुर्योधनाची मैत्री हीच त्याची एकमेव ओळख होती, जी त्याने स्वतः कमावली होती, जी त्याला जन्माने मिळाली नव्हती. आणि इथेच कर्णाची शोकांतिका अधिक गडद होते. तो स्वतः मृत्यूच्या दिशेने चालला आहे, पण त्याच वेळी आपला मुलगा वृषसेन याला सल्ला देतो, शौर्य मरण्यात नाही तर सन्मानाने जगण्यात आहे. किती मोठी विडंबना आहे ही. तेच ना. ज्या पितृप्रेमाला तो आयुष्यभर मुकला, तेच प्रेम तो मुलावर उठतो. आणि त्याच वेळी विचार करतो की कुंतीला त्याच्याबद्दल असं कधी वाटलं असेल का? बरोबर. ज्या मुलाला तिने नदीत सोडून दिलं, त्याच्यासाठी तिचं मन कधी तळमळलं असेल का? हा त्याचा आतला आवाज आहे, जो त्याला आयुष्यभर छळत राहिला. हो. आणि मग कथेला कलाटणी देणारी घटना घडते. युद्धात वडिलांचं रक्षण करण्यासाठी वृषसेन पुढे येतो. त्याचं शौर्य पाहून कर्णाची छाती अभिमानाने फुलते. पण त्याच क्षणी दूरवरून अर्जुनाचा एक बाण येतो आणि वृषसेनला जखमी करतो. आणि हा पॉइंट ऑफ नो रिटर्न आहे. मुलाला रक्ताच्या थारोळ्यात पाहून कर्णाच्या मनातील सर्व द्वंद्व, सर्व शंका, कुंतीला दिलेलं वचन, रक्ताचं नातं, हे सगळं संपून जातं. हो, आता फक्त एकच भावना उरते, सुडाची. त्याच्या मनात एक थंड पण उदात्त अशी निश्चयी स्पष्टता येते. कोल्ड नोबल क्लॅरिटी. हो, लेखकाने हा अचूक शब्द वापरला आहे. आता गोंधळ नाहीसा झाला होता. फक्त एकच ध्येय समोर होतं, अर्जुन.
आणि मग कर्ण आणि अर्जुनाचं ते महाभयानक द्वंद्व सुरू होतं ते ते अविश्वसनीय आहे. हो, वर्णन असं आहे की त्यांचे बाण इतक्या वेगाने आणि अचूकतेने सुटत होते की ते हवेतच एकमेकांवर आदळून नष्ट व्हायचे. याच द्वंद्वात कर्ण अर्जुनाच्या गळ्याच्या वेध घेण्यासाठी नागास्त्र सोडतो. पण अगदी शेवटच्या क्षणी श्रीकृष्ण रथ काही इंच जमिनीत दाबून अर्जुनाला वाचवतात. तो बाण अर्जुनाच्या मुकुटाला उडवून जातो. इथे पुन्हा दिसतं की कर्णाची लढाई फक्त अर्जुनाशी नाही, ती त्याच्या नशिबाशी आणि श्रीकृष्णाच्या चातुर्याशी आहे. तो एकाच वेळी 2 पातळ्यांवर लढतोय. तरीही तो हार मानत नाही. तो भार्गवास्त्र वापरून अर्जुनावर भारी पडतो. हो, अर्जुनाच्या हातातून धनुष्य सुटतं, तो जखमी होतो आणि पहिल्यांदाच कर्णाच्या मनात विजयाची आशा निर्माण होते. पण नेमकं त्याच क्षणी नियती आपला शेवटचा डाव खेळते. कर्णाच्या रथाचे चाक चिखलात फसते. हे त्याच्या आयुष्याचं प्रतीक आहे. जसं आयुष्यभर त्याला जात, समाज आणि शापांनी मागे खेचलं, तसंच आज या युद्धभूमीने त्याला रोखून धरलं. प्रत्येक निर्णायक क्षणी नशिबाने त्याला मागे खेचलं. तो खाली उतरतो आणि अर्जुनाला धर्माची आठवण करून देतो. तो म्हणतो की धर्मानुसार निशस्त्र आणि संकटात सापडलेल्या योद्ध्यावर वार करू नये. पण मग प्रश्न उरतोच, ज्याने आयुष्यभर अधर्माच्या बाजूने युद्ध केले त्याला शेवटच्या क्षणी धर्माची अपेक्षा करण्याचा हक्क आहे का? हाच प्रश्न श्रीकृष्ण विचारतात. ते त्याला द्रौपदीचा अपमान आणि चक्रव्यूहात अडकलेल्या एकट्या अभिमन्यूच्या वधाची आठवण करून देतात. आयुष्यभर धर्माचं पालन केले नाही त्यांना शेवटच्या क्षणी धर्माची अपेक्षा करण्याचा अधिकार नाही. तुम्ही जे पेराल तेच उगवेल. बरोबर, हा कर्माचा हिशोब होता जो चुकता करावाच लागणार होता. कृष्णाचे शब्द ऐकून कर्णाला कळून चुकतं की त्याचा अंत निश्चित आहे. परशुरामांचा शाप खरा ठरला होता. हो, तो शस्त्र खाली ठेवतो आणि हताशपणे हसतो. त्या हसण्यात राग नाही, द्वेष नाही, फक्त एक प्रकारची स्वीकृती आहे की माझी लढाई संपली. आणि मग अर्जुन बाण सोडतो. तो थेट कर्णाच्या छातीत घुसतो. मरताना कर्णाच्या चेहऱ्यावर वेदनेऐवजी एक शांत स्मितहास्य असतं. असं वर्णन आहे की त्याला साक्षात त्याचे वडील सूर्यदेव आपल्या मिठीत घेण्यासाठी आलेले दिसतात. त्याचा मृत्यू हा पराभव नाही, तर आयुष्यभराच्या वेदना, अपमान आणि संघर्षातून मिळालेली मुक्ती आहे. तो अखेर स्वतंत्र झाला. आणि युद्धानंतर तो हृदयद्रावक क्षण येतो जेव्हा कुंती पहिल्यांदाच सर्वांसमोर त्याला पुत्रा म्हणून हाक मारते आणि पांडवांना सत्य कळतं की त्याने आपल्याच मोठ्या भावाला मारला आहे. ज्या सन्मानासाठी तो आयुष्यभर लढला तो त्याला मृत्यूनंतर मिळाला. म्हणूनच कर्ण महाभारतातील सर्वात गुंतागुंतीचं पात्र ठरतो. तो नायक नाही आणि खलनायकही नाही. तो माणूस आहे जो परिस्थितीचा बळी ठरला, ज्याने चुकीचे निर्णय घेतले, पण जो शेवटपर्यंत आपल्या तत्वांवर, विशेषतः मैत्रीच्या तत्वावर ठाम राहिला. त्याचा खरा सन्मान त्याच्या परिस्थितीत नव्हता, तर त्या परिस्थितीला तो कसा सामोरा गेला ह्यात होता. तो हरला, पण लढून हरला. आजच्या या चर्चेतून ऐकणाऱ्यांसाठी एक विचार मनात येतो. जर निष्ठा हा एक महान गुण आहे, तर कर्णासारख्या व्यक्तीचे मूल्यमापन कसे करायचे, ज्याची अढळ निष्ठाच त्याला अन्यायाच्या बाजूने उभी करते? वैयक्तिक सन्मान आणि समाजाचे भले यातली सीमारेषा नक्की कुठे ठरवायची? बरोबर. जर तुम्हाला कर्णाची ही जीवनगाथा आवडली असेल तर बुक वाईज विथ अनिलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.